1.5 वाटी ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता निम्मी वाटी याच्यात मी आधीच मोजून घेतलेलं होतं, पण दाखवण्यासाठी मी 1 वाटी घेतलेली आहे आणि हीच वाटी आपण मापासाठी ठेवलेली आहे मी। आता 1.5 वाटी गव्हाच्या पिठासाठी ना 1.5 वाटी गव्हाच्या पिठासाठी मी निम्मी वाटी सुका घेतलेला आहे। आता याच्यात ना थोडंसं असं मीठ टाकून घेते, एकदम थोडंसं, जास्त नाही, मीठ टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये ना आपल्याला तूप टाकायचं आहे। आता हे नातीचं आहे आणि तूप टाकताना वितळलेलंच तूप टाकायचं आहे। आता ज्यावेळेस आपल्याला एकदम खुसखुशीतपणा पाहिजेत आणि एकदम चव पण तेवढी छान आली पाहिजे ना, त्यासाठी तेल टाकलं तेही चालेल, पण तूप टाकलं ते एकदमच चांगलं। मी आता कमीत कमी 1.5 ते 1.25 वाटी, आता 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी रवा असं घेतलेलं आहे ना, त्यासाठी मी ही छोटी वाटी, त्याच्यापेक्षा छोटी वाटी आहे, ते जवळजवळ निम्म तूप, म्हणजे आपला जो पोह्याचे चमचे आहे ना, ते 5 ते 6 चमचे तूप मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते तूप टाकताना ना वितळून घेतलेलं आहे। आता हे सगळं ना याच्यामध्ये असं मिक्स सगळं तूप या पिठाला लावून घ्यायचं आहे। असं हाताला जवळजवळ 2-1 मिनटं असं चोळायचं आहे। सगळं असं चोळून घ्यायचं एकदम पिठाला। आणि आता तूप किती टाकायचं ना तेही आपल्याला अंदाज येईल, म्हणजे कितपत टाकायचं तेही पाहू आपण। आता मी जवळजवळ 2 ते 3 मिनटं ना चांगलं तूप ह्या पिठाला चोळून घेतलेलं आहे आणि हे बघा असा सहज याचा असा गोळा बनतो आहे, म्हणजे पाणी काही न टाकताना याचा असा फक्त तुपानेचा असा गोळा बनला जातो आहे। हे बघा असा गोळा झाला पाहिजे आणि सहज बनला जातो, एवढं तूप टाकायचं आहे। आता हे जे माप सांगितलेलं आहे ना ते एकदम मापातच। आता मी काय केलं आहे, एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही 1.25 वाटी साखर घेतलेली आहे। आता जवळजवळ 1.25 वाट्या, म्हणजे 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा म्हणजे सुजीसाठी मी जवळजवळ 1.25 वाटी साखर घेतलेली आहे। आणि आता ह्याच वाटीने निम्म वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे। आता हे बघा, दूध घेताना ना मी एकदम थंड दूध घेतलेलं आहे। आता दूध थंड का घ्यायचं तेही पाहू। आता मी घेताना दूध एकदम थंड घेतलेलं आहे, अजिबातही कोमट नाही किंवा मग एकदम उकळलेलंही नाही, एकदम थंड दूध घेतलेलं आहे। हे बघा, आणि थंडच का घ्यायचं, कारण उकळलेलं दूध किंवा कोमट दूध घेतलं तर या साखरेमध्ये वितळून जाईल दुधामध्ये, म्हणून आपल्याला ते एकदम थंड दूध घ्यायचं आहे। साखर वितळून घ्यायची नाही आहे अजिबात, फक्त असं एक 30 सेकंद अशी मी हलवून घेतलेली आहे। याच्यामध्ये साखरेमध्ये दूध मिक्स केलेलं आहे आणि आता हे जे दूध आहे ना ते थोडं थोडं टाकून आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि याचा असा घट्ट गोळा बनवायचा आहे। अजिबातही सैल गोळा बनवायचा नाही, एकदम घट्ट गोळा बनवायचा आहे। आता हे टाकत असताना पण ना एकदम नाही टाकलं, ते मी थोडं थोडं टाकलेलं आहे, कारण एकदम थोडं टाकलं तर त्याचा घट्ट पातळ अंदाज, म्हणजे गोळा आपल्याला घट्ट बनवायचा आहे त्या अंदाजानेच हे पीठ टाकायचं आहे। आणि आता हा गोळा असा एकदम घट्ट मळलेला आहे मी। हे बघा असं एवढं शिल्लक आहे आणि ते बघते, टाकायचं असलं तर टाकते अंदाज घेऊन। बघा असा घट्ट गोळा घ्यायचा आहे मळून। आता बघा मी इथं ना निम्म्या वाटी दूध घेतलेलं आहे, त्याच्या निम्म्या वाटीपेक्षाही थोडंसं कमी घेतलं ना तर चालेल, कारण आपण ज्यावेळेस घट्ट गोळा दूध कमी पडलं आपलं
तर थोडासा दुधाचा हात घेऊन असं ते मळता येतं. पण ज्यावेळेस दूध जास्त होईल ना त्यावेळेस मग आपला सगळा पिठाचा तो अंदाज सगळा चुकला जातो. म्हणून आहे ना मग दूध टाकताना थोडं थोडं दूध टाकायचं आहे, म्हणजे अंदाज चुकत नाही. हे बघा मी हे सगळं एकजीव केलेलं आहे. हे साईडचं जे पीठ आहे ना ते पण मळून घेते मी सगळं. आता हे पीठ मळून झालेलं आहे आणि मी काय केलं आहे, मसाल्याच्या डब्यातली वाटी केलेली आहे, एक मोकळी मसाल्याच्या डब्यातली वाटी घेतलेली आहे. किंवा वाटी घेण्याऐवजी मग असा छोटा ग्लास, पण आता मला ती वाटीच छोटी वाटली कारण ग्लास थोडासा मोठा वाटला. आणि वाटी किंवा मग असं ह्या वाटीच्याच मापाचं किंवा याच्यापेक्षा थोडंसं छोटं असं असलं ना काठाचं, म्हणजे त्याने आपलं हे पीठ सहज कापलं जाईल. असं कुठलंही भांडं घेतलं ना तर चालेल, पण मग मला हे मसाल्याच्या डब्यातली वाटीच सोयीची पडली म्हणून मग मी तीच घेतली. किंवा मग कशाचं छोट्या डब्याचं झाकण असं घेतलं तेही चालेल. आता आहे ना मी ही मसाल्याच्या आता आहे ना पोळपट लाटणं घेतलं आणि पोळपट लाटण्यावर पुन्हा एकदा हा गोळा थोडासा असा मळून घेतला. आता या गोळ्याचे ना असे 2 भाग केले मी. आणि आधी असं चपाती लाटतो ना त्या पद्धतीने असं मी गोळा बनवून घेतला. आता पीठ घट्ट मळल्यामुळे काय होतं, साईडनी ना कापल्या जातं पीठ. आता लाटून घेते सगळं. आता लाटताना पण नाही ना जास्त घट्ट पातळही नाही आणि जाडही नाही, असं लाटून घेते. आता हे साईडचं आहे ना कट केलेलं आहे, साईडचं सगळं काढून घेते मी. आणि एवढ्या अशा जाडीचे मी केलेले आहे, एवढी जाडी अशी केलेली आहे. पॅन घ्यायचा आहे. पॅन काय होतं की पॅनमध्ये सगळीकडून आपल्याला हे जे आहे आपण बिस्किट बनवले ना ते तळता येतात. आणि खोलगट कढई घेतली की ते एकमेकांना चिटकण्याची शक्यता असते. म्हणून मग मी ना असा पॅन घेतलेला आहे. आता तेल तापायला ठेवलेले आहे. आता एवढे आपलं लाटून झालेले बनवून झालेले. आणि आता हे आता याचा आहे ना ताव जास्त कमी नाही तेलाचा ठेवला आणि जास्त तापूनही दिलं नाही आणि जास्त कमीही तापून दिलं नाही, असं ठेवलेलं आहे. आता आहे ना मी हे एक तेल तापलेलं आहे, आपल्याला जसं पाहिजे होतं ना तसं तेल तापलेलं आहे. आणि मी आता हे त्याला टाकते तळायला. आणि टाकताना पण असं एकदम आलूला टाकायचं आहे की ते तुटल्या जाऊ नये म्हणून. असं सगळीकडून मी टाकलेलं आहे. बघा हलकासा असा आवाज येतोय बुडबुडचा आणि तेवढं. आणि आता आपल्याला जास्त हलवायचं पण नाही, एकदम असं एकदा दोनदा फक्त पलटायचंय. आणि गॅस मी लो टू मीडियम ठेवलेला आहे, जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही. एक बाजू वाटली का तळलेली आहे म्हणून फक्त दोनदाच पलटी द्यायची याला. याला अशी पलटी देते, दोनदाच दिलेली आहे. आणि अजिबातही तेलामध्ये ते तुटलेले नाही आहे. असं ना मी फक्त दोनदाच पलटी दिलेली आहे याला. त्या कमी गॅसमध्येच हे तळून घ्यायचे.
आता ना मी याला चाळणीमध्ये काढते. दोनदा पलटी दिलेले आहे आणि तळून झालेलं आहे. चाळणीत काढते मी. मी देवाला नैवेद्य दाखवते. आधी गोडाचं केलेलं आहे त्याच्यामुळं देवाला नैवेद्य दाखवते. एवढा इतकं मस्त असे झालेलं आहे ना. एवढा ठेवताना असा आवाज येतोय. इतके खुसखुशीत असे झालेले बिस्किट आपले एकदम कमी साहित्यात. विकत सुद्धा आणायला गेलो ना आता असे भेटायचे नाही एवढे मस्त. आता मी याचा देवाला नैवेद्य दाखवते. आता ना मी याच्यात एकदम खुसखुशीत असे झालेले आहेत. मोडून पण दाखवते. एकदम खुसखुशीत थंड झाल्यानंतर ना एकदम मस्त असं वाटतंय.